मित्रांनो, 2014 मध्ये केंद्रात जोरदार विजय मिळवत भाजपने सत्ता स्थापन केली आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पुढे 6च महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्यावेळी पांडुरंग फुंडकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शांत आणि संयमी असलेल्या फडणवीस यांनी आपल्या कामाच्या जोरावर आपली पहिली पंचवार्षिक गाजवली. फडणवीस यांची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. फडणवीस यांची पहिली टर्म बऱ्यापैकी यशस्वी राहिली. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांना बऱ्यापैकी जड गेला. मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत होते. मात्र फडणवीस यांनी संयम दाखवत हा प्रश्न योग्य रीतीने हाताळला. मराठा मोर्चाला शरद पवार यांचे पाठबळ असल्याचे सांगितले जात होते आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना टार्गेट केले जात असल्याचे बोलले जात होते. सरकारच्या ध्येय धोरणावर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतर्फे जोरदार टीका केली जात होती. शरद पवार कायम देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर टीका करायचे. मात्र फडणवीस यांनी शरद पवार यांना कधी संयमी तर कधी आक्रमक भूमिका घेत उत्तर दिले. फडणवीस यांचा राज्याच्या राजकारणातील वाढता आलेख बघता शरद पवार यांचा एरा संपतो की काय असे वाटू लागले. एका मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी शरद पवार यांचा एरा संपलेला आहे असे सांगितले आणि शरद पवार यांना कायम प्रकाश झोतात राहावेसे वाटते असे सांगितले. मात्र हे राजकारण आहे. कुणाचे राजकारण कधी संपणार आणि कुणाचे राजकारण टिकणार हे वेळ ठरवत असतो. 2019 मध्ये भाजपने केंद्रात परत सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमित शहा गृहमंत्री झाले आणि त्यांनी सीबीआय आणि ईडी या संस्थांना हाताशी धरून राज्यातील नेत्यांना वेठीस धरले. याचाच एक भाग म्हणून ऐन निवडणुकीच्या वेळेला शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली. विधानसभा निवडणुकीचे वारे फिरले. त्यातच सातारा येथे प्रचार सभेला शरद पवार यांनी भर पावसात जोरदार भाषण करत जनतेत सहानुभूती निर्माण केली आणि याचाच परिणाम म्हणून निवडणूक कुठेही नसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवले. भाजपला 105 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या असंतोषाचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्री पद देत सत्ता स्थापन केली आणि शरद पवार राजकारणात फडणवीस यांच्यापेक्षा सरस ठरू लागले. मात्र फडणवीस यांनी हा आपल्यासोबत झालेला विश्वासघात असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपद तर स्वीकारले, मात्र सरकारला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न सोडला नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा 100 कोटी रुपये वसुलीचे प्रकरण असो किंवा पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा असो, फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा कुठलाही प्रयत्न सोडत नव्हते. अशातच मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा अधूनमधून येत होत्या. याचाच अचूक फायदा घेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना गळाला लावले आणि शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. सत्तेची वाटाघाटी करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. मात्र याहीपेक्षा त्यांना महाविकास आघाडीचे सरकार घालवल्याचा आनंद होता आणि त्यांनी दिलेला "मी पुन्हा येईल" हा नारा खरा करून दाखवला. शरद पवार यांनी धोबी पछाड दिलेला गडी पुन्हा रणांगणात तयार झाला. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जरी असले तरी मात्र सरकारमध्ये वावरताना मुख्यमंत्र्यापेक्षा फडणवीस यांचा दबदबा दिसून आला. याचा वेळोवेळी परिचय कधी पत्रकार परिषद तर कधी सरकारच्या निर्णयामध्ये दिसून आला. पुढे 2024 मध्ये सुद्धा मित्रपक्षांच्या जोरावर केंद्रात सरकार स्थापन झाले. 2024 मध्ये जनतेतील नाराजीचा फटका भाजपला बसला. महाराष्ट्रात भाजपला याचा जोरदार फटका बसला तर महाविकास आघाडीने लोकसभेत जोरदार यश मिळवले. शरद पवार पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सरस ठरू लागले. पुढे 6च महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार होत्या. वातावरण अगदी महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये होते. मात्र निवडणुकीच्या निकालात भाजपला जोरदार यश मिळाले. मात्र या निकालावर शंका उपस्थित केली जाऊ लागली. कारण निवडणुकीतील मतदान आणि मिळालेले मतदान यातील तफावत यावरून शंका उपस्थित होऊ लागली. प्रकरण कोर्टात गेले. मात्र समाधानकारक असा तोडगा निघू शकला नाही. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तिसऱ्या टर्ममध्ये आतापर्यंत बघता भाजपने आपली सरकारमधील पकड मजबूत केली आहे. तर शरद पवार आपल्या आमदारांच्या संख्येवरून राज्याच्या राजकारणातून पिछाडीवर पडल्यात असे दिसत आहे. गेल्या 12 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या राजकारणात महाराष्ट्रातील चाणक्य कोण हे ठरवता येत नसले तरी सध्या फडणवीस यांनी शरद पवार यांना ओव्हरटेक केल्याचे दिसत आहे. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.